असे नक्की काय घडले पडद्याआड की छगन भुजबळांना राज्यसभा नाकारण्यात आली? कोण आहे खरा सूत्रधार हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत, तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, समता न्यूजमध्ये आपले स्वागत. ज्येष्ठता आणि अनुभवाच्या जोरावर ओबीसी समाजाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळांची राज्यसभेवर वर्णी लागणार होती, परंतु असे काय घडले की त्यांची विनंती भाजपच्या कोर समितीकडून फेटाळून लावण्यात आली आणि त्यांना तिकीट नाकारले. सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांची ज्येष्ठता आणि अनुभवाच्या जोरावर नेमणूक करायचे ठरले. खरं तर भाजपनेच आतल्या गोटातून हा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिला आणि असे करण्यामागे त्यांचे वेगळेच गणित होते, जे छगन भुजबळ यांनी आधीच ओळखले. दरम्यान त्यांनी होकार देखील कळवला आणि त्याचवेळी त्यांनी राज्यात ओबीसी समाजाचा संघर्ष अस्थिर होऊ नये, नेतृत्व आणि लढा कायम राहण्यासाठी त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांची त्यांच्या रिक्त होणाऱ्या विधानसभेच्या जागेवर नेमणूक व्हावी अशी विनंती केली. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस घटक पक्ष असल्याने भाजपला छगन भुजबळांची ही विनंती कळवली जाईल आणि आधीपासूनच ओबीसी समाजाबद्दल आकस ठेवणाऱ्या महाराष्ट्र सरकारने ही विनंती कोर कमिटीला कळवतो असे वरवरचे सांगितले आणि नंतर त्यांच्या मागणीला नकार कळवला आणि राज्यसभेवर राजेंद्र जैन यांची वर्णी लागली. खरे तर भाजप सरकारला विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाला कुरवाळण्यासाठी, त्यांची मते आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी छगन भुजबळांना राज्यसभेवर पाठवून राज्यातील ओबीसीचा लढा कमकुवत करण्याची ही रणनीती होती. परंतु छगन भुजबळ यांनी चाणाक्षपणे ही चाल ओळखली आणि सरकारला धोबी पछाड देत समीर भुजबळ यांना विधानसभेवर पाठवण्यात यावे अशी विनंती करीत राज्यात इतर नेत्यांना जर हाच न्याय असेल तर मला देखील तो मिळावा असे सांगितले. छगन भुजबळांना हे नक्की माहिती होते की भाजपा त्यांच्या या मागणीला नक्कीच नकार कळविणार आणि यावरूनच भाजप सरकारचा ओबीसी समाजाबद्दलचा खरा आकस आणि छुपा अजेंडा उघडा पडणार. आणि नेमके तसेच झाले. भाजपच्या कोर कमिटीने छगन भुजबळ यांची विनंती अमान्य केली. आता घटक पक्ष म्हणून सरकारमध्ये असल्याने छगन भुजबळ यांना सरकारबद्दल उघडपणे मत व्यक्त करता येत नाही, परंतु चाणाक्षपणे त्यांनी भाजपावर उलटवलेला डाव हा त्यांच्या कसलेल्या अनुभवाची साक्ष देतो. त्यांच्या या अनुभवी राजकारणाची आणि त्यांनी दिलेला धोबीपछाड समजायला आणि यातून सावरायला सर्वांनाच वेळ लागेल. तोपर्यंत छगन भुजबळांचे हे वक्तव्य खूप काही सांगून जाते. मैं कबड्डी का खिलाड़ी हूँ, शतरंज का खिलाड़ी नहीं हूँ. समता न्यूज साठी मी तुळशीराम गोपाळा.